सत मुखो विषम हरिधनु मंगल सावधान। फ्रेंड्स, आमच्या सोसायटीमध्ये जे मिस्टर आणि मिसेस यादव आहेत त्यांच्या घरी होता तुळशी विवाह. सो आम्ही सगळेजण तिथे एकत्र जमलेलो होतो. फ्रेंड्स, ज्या मिसेस यादव आहेत ना त्यांनी खूप सुंदर प्रकारे तुळशी विवाहाची तयारी केली होती आणि त्यांनी तुळशी मातेचा शृंगारही खूप सुंदर केला होता. लग्न लागण्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. दरवर्षी आम्ही त्यांच्या घरी एकत्र जमतो तुळशी विवाहासाठी. एक छोटंसं गेट टुगेदरच आमचं सगळ्यांचं होऊन जातं. आम्ही सगळे वराडी मंडळी बघा छान प्रकारे मस्त आरती करत आहोत आणि खरंच असं वाटत होतं एखादं खरं लग्न आम्ही अटेंड केलेलं आहे. आरती झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटला गेला. छान प्रकारे हळदी कुंकू देण्यात आलं सगळ्यांना. हा बघा लाया आणि बताशांचा प्रसाद होता. त्याच्यानंतर छान असं स्नॅक्सचं अरेंजमेंट त्यांनी केलेलं होतं. असे कार्यक्रम पूजा किंवा तुळशी विवाह नेहमी आयोजित केले पाहिजे ज्यामध्ये आपण सर्वजण व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून एकत्र येतो. सांस्कृतिक आणि पारंपरिक मूल्यांचा आदर राखला जातो. अशा कार्यक्रमांमध्ये नवीन ओळखी वाढतात आणि मैत्रीसुद्धा वाढते. सो फ्रेंड्स, हा आहे आजचा दुसरा दिवस. सकाळी उठलेले आहे कारण मिस्टरना जायचं आहे कामावरती. सो आता तयारी करायची आहे त्यांच्या टिफिन. सो वाजलेत बघा किती 6:10 मिनटं शिल्लक राहिली आहेत. बाहेर किती काळोख आहे, अजूनही उजाडलेलं नाही आहे. थंडीच्या दिवसात मोस्टली ना बाहेर अंधारच असतो. फ्रेंड्स, तुम्ही पाहिलंतच की आता घड्याळ किती वाजले, थोडा लेटच झालेला आहे उठायला. सर्वात आधी भाजी कधी जी आहेत रात्रीची ना ते मी लावून घेणार आहे आणि मग करणार आहे टिफिनची तयारी. तर चला भेटूया थोड्या वेळात. भांडी लावून झालेली आहे. तो उठल्यानंतर सर्वात आधी आम्ही घेतो गरम पाणी. सो त्याच्यासाठी मी ते केटल गरम करत ठेवलेली आहे. पाणी गरम झालेलं आहे. आता मी पिऊन घेणार आहे गरम पाणी. त्याच्यानंतर करणार आहे टिफिनची तयारी. तर चला भेटूया थोड्याच वेळ. सकाळी ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास शरीराला दिवसभर आवश्यक ऊर्जा मिळते. यामध्ये नैसर्गिक साखर, प्रथिने आणि भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. त्याच्यामुळे आम्ही सकाळी ड्रायफ्रूट्स आणि अर्धा ॲपल घेतो, ज्याच्यामुळे शरीराला भरपूर फायदे मिळतात आणि आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. हे बघा फ्रेंड्स, किचन आता माझं क्लीन झालेलं आहे, आवरून झालेलं आहे सगळं. त्याच्यामुळे कसं ना किचन क्लीन असेल, मेंटेन असेल ना व्यवस्थित, तर कसं फ्रेश वाटतं. पुढची कामं करायलाही खूप सोपं जातं. सो हे बघा, रात्री ही कळी येताना आणली होती, स्वरूपने दिली होती मला. आता हे बघा उमळली आहे, रात्रभर पाण्यात ठेवली होती मी. आता थोड्याने अजून मोठी होईल. आणि हे बघा हे छोटे छोटे सॉसपॅन आणलेले आहेत फ्रेंड्स, किती क्यूट आहेत ना. चटणी वगैरेसाठीचे बाऊल आहेत हे छोटेसे. सो मला आवडले म्हणून मी हे घेतले. कसे वाटत आहेत ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्यासोबत शेअर करायची फ्रेंड्स. हे असं मी एक होल्डर घेतलेलं आहे, असं पिशवीसारखंच आहे हे. कशासाठी तर ह्या ज्या छोट्या पिशव्या असतात आपल्याला ह्या स्टोअर करण्यासाठी. कारण कसं भाजी वगैरे आणली तर मोस्टली ह्या पिशव्या आपल्या
मिळतात तर या इथे तिथे पडून राहतात किंवा कुठेही पडून राहतात, म्हणून त्याचा पसारा होतो. सो हे अशा प्रकारे होल्डर जर आपण घेतलं तर अजिबात या पिशव्यांचा पसारा होत नाही. तुम्हाला दाखवते, इथून ही अशी पिशवी टाकायची आणि हे बघा इथून एक त्याला होल आहे आणि असा खालून सुद्धा होल आहे. मग दोन्ही बाजूनी आपण ह्या पिशव्या जेव्हा हव्या असतील ना तेव्हा काढू शकतो. तुम्हाला दाखवते, हे बघा खूप सोपं आहे. आता पिशव्या कमी आहेत त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे पिशवी बाहेर येते आणि इवन इथून खालून सुद्धा आपण ना हे बघा अशी ही पिशवी इथून घेऊ शकतो. सो याच्यात 2 ऑप्शन आहेत. हे असं बॅगसारखं होल्डर आहे आणि एक प्लास्टिकचं आहे होल्डर. जर तुम्हाला हवी असेल याची लिंक तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि जर हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. हे बघा हे किती सुट्टे पैसे आहेत. स्वतः मी मला कशात ठेवते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो असं एक छोटंसं बाऊल ठेवलेलं आहे मी कॉईन ठेवण्यासाठी. सो या बाउलमध्ये मी ठेवून देते आणि इथे एक असं मी कॉर्नर केलेला आहे. सो ह्याच्यात हा बाउल मी ठेवते. कधी कोणी आलं पार्सल घेऊन वगैरे सुट्टे हवे असतील तर इथून देता येतात किंवा बाहेर जाताना रिक्षासाठी सुट्टे पैसे लागतात. सो ते इथून घेता येतात म्हणून हे इथे शू स्टँडवरती ठेवलेलं असतं. सो तुमच्यासोबत आता मी शेअर केलं ही जी कॉईनची वाटी आहे ती मी इथे ठेवली. तर म्हटलं चला तुमच्यासोबत हा माझा कॉर्नर जो आहे शू स्टँडचा तो सुद्धा शेअर करते, कारण मला घर सजवायला होम डेकॉर करायला खूप आवडतं. तर चला बघूयात मी कशा प्रकारे ठेवलं आहे सगळं किंवा मी काय काय ठेवलं आहे ते. सो एक आर्टिफिशियल झाड आहे, हे आम्ही IKEAमधून घेतलं होतं. हे प्लांटरसुद्धा तिथूनच घेतलेलं आहे. आणि ही बघा ही आहे कासवाची फॅमिली. हे सुद्धा 3 आहेत आणि आम्हीसुद्धा 3 आहोत. सो हे बघा छान वाटतं. हे याचं डोकं आणि पाय अशा हलतात आणि हे माझ्या मुलाचे लहानपणीचे टॉईज आहेत. मॅकडॉनल्ड्समधून भेटले होते. सो मी हे इथे ठेवते. आणि हा जो ट्रे आहे ना ह्याच्यात सगळे परफ्यूम असतात आणि ही कॉईनची वाटी. सो हे आहे शू पॉलिश आहे त्यांचं मिस्टरांचं आणि सगळे परफ्यूम असतात. इथे का ठेवलेत कारण निघताना कधी कधी काय होतं ना तयारी करताना आपण विसरून जातो. तो मोस्टली आता ती सवय झाली आम्हाला की इथून निघताना आम्ही हे परफ्यूम इथून यूज करतो. हा कॉर्नर हा जो ट्रे आहे इथे कधीपासून ठेवायला लागली मी कोरोनापासून. तेव्हा इथे ना मोस्टली सॅनिटायझर असायचे आणि एक आपला मास्कचा बॉक्स असायचा. सो ती सवय लागली त्याच्यामुळे आता म्हटलं चला ह्याच्यात आपण हे परफ्यूम ठेवूया. आणि हा आहे आमचा फॅमिली फोटो आमच्या 3घांचा. जेव्हा आयुष गेल्या वर्षी निघाला होता हॉस्टेलला जाण्यासाठी तेव्हा आम्ही एअरपोर्टवर हा सेल्फी घेतला होता. सो माझी पुतणी आहे सविता, तिने ही फोटो फ्रेम मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केली होती. किती छान कल्पना आहे ना गिफ्ट देण्याची. खूप सुंदर आहे. मला ही फोटो फ्रेम खूप आवडते. सो मी ती इथेच समोर दिसते येता जाता. ही फोटो फ्रेम मला दिसते त्याच्यामुळे कधीही आयुषची आठवण झाली की मी नेहमी या फोटोकडे पाहते. आणि हे जे आर्टिफॅक्ट्स आहेत ना हे माझी फ्रेंड जयपूरची आहे. सो तिच्याकडून हे मी मागवले होते. हे स्टँड आहे ॲक्च्युली. हे टी लाईट होल्डर आहे. तुम्ही हे बघा इथे कॅन्डल्स टी लाईट कॅन्डल्स ठेवू शकता. पण मी हे LED वाले हे कॅन्डल्स असे ठेवलेले आहेत. खूप छान वाटतं हे अशा प्रकारे. मी तुम्हाला दाखवते लाईट बंद करून. हे बघा किती सुंदर दिसतं ना. सो अशा प्रकारे हा कॉर्नर मी डेकॉर केलेला आहे. आणि इथे खाली जागा आहे ना त्याच्यात ह्या बास्केटमध्ये मी ठेवते शू पॉलिश सगळे. हे बघा. आणि ही जी पंती आहे ना त्याच्यात धूप वगैरे बाहेर ठेवायचं असेल सो ही इथेच असते. सो अशा प्रकारे हा कॉर्नर मी सजवलेला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा हा कॉर्नर सजवलेला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. वेळेनुसार वगैरे किंवा काही सणवार असेल त्याप्रमाणे मी इथे चेंजेस करत राहते. सो वॉकला जाण्याआधी मी माझं हे हेल्दी ड्रिंक घेणार आहे आणि त्यासोबत बनवून जाणार आहे डिटॉक्स वॉटर. सो त्याच्यासाठी मी इथे त्याच्यात टाकणार आहे ही पुदिन्याची पानं, काकडीचे स्लाइसेस, लिंबूच्या फोडी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं आलं अर्धा इंच. हे सगळं मिक्स करून घेणार आहे. स्वतः हे आपल्याला असंच ठेवायचं आहे थोड्या वेळ. तुम्ही ओव्हरनाईट रात्रीही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता किंवा अर्ली मॉर्निंग सकाळीही बनवून ठेवू शकता आणि दिवसभरात हे घेऊ शकता. सो मी सुद्धा हे बनवलं आहे आज माझ्यासाठी. वॉक झाल्यानंतर गेले होते DMartमध्ये थोडंसं सामान घ्यायचं. सो फ्रेंड्स
परत आले मी रिटर्न. आता घेणार आहे डिटॉक्स वॉटर, जे सकाळी सकाळी बनवलं होतं. सो तुम्ही हे दिवसभरात कधीही घेऊ शकता. खूप फायदे आहेत ह्याचे. ह्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स होते. हेल्थ बेनिफिट्स आहे याचे भरपूर. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे डिटॉक्स वॉटर बनवून आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतो. सो येताना आणली होती भाजी. सो ज्या मावशींकडून मी भाजी आणते त्या आज खूप दिवसांनी आल्या होत्या. सो त्यांच्याकडे होती शेवग्याची भाजी. इथे आणलेली आहे छोटी मेथी. ही भाजी खूप छान लागते. त्याच्यानंतर आणलेले आहे, हे बघा काढून घेणार आहे मी, कारण आता बराच वेळ झाला. पहिली मी भाजी घेतली होती वॉकला गेली तेव्हा, आणि त्याच्यानंतर मग मी डीमार्टला गेले होते. सो ही घेतलेली आहे मेथीची भाजी. आणि त्याच्यानंतर आणलेली आहे तोंडली, त्यांच्याकडूनच. तोंडलीची भाजी मला खूप आवडते. आणि थोड्या हिरव्या मिरच्या. बनवायचं आहे हेल्दी कॉर्न सॅलड. सो त्याच्यासाठी आणलेलं आहे पनीर. इथे आणलेली आहेत थोडीशी फुलं रोजच्या नेहमीप्रमाणे आणि हे आणलेलं आहे खत झाडांसाठी. येता येता घेतलं होतं मी. सो आता नेहमीप्रमाणे ही फुलं आहेत ना फ्रेंड्स, मी त्या बॉक्समध्ये ठेवून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, ही फुलं खूप फ्रेश राहतात. नेहमी सांगायला नको तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. सो सगळी फुलं मी या डब्यामध्ये ठेवून घेणार आहे. त्याच्यानंतर हा डब्बा ठेवणार आहे आता फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर करूयात आपली पुढची कामं. फ्रेंड्स, तुम्ही तुमची ही फुलं देवपूजेसाठी आणलेली कशाप्रकारे स्टोअर करता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला पाहूयात मी डीमार्टमधून काय काय आणलं आहे. सो मी इथे आणलं आहे हा रिफ्लेक्टचा स्कॉच ब्राईट. आणि त्याच्यानंतर हे आणलं आहे देवाचं तेल, जे संपलं होतं. त्याच्यानंतर आणलेलं आहे इथे हे राजवाडी चहाचा मसाला, खूप छान आहे. आणि इथे आणलेली आहे मेथी, ही यूज करते मी थंडीच्या दिवसात. आणि आणलेले आमचूर पावडरचे पॅकेट्स 2 आणलेले आहेत. आणि ही आणली आहे मोहरीची डाळ. मला आवळ्याचं लोणचं बनवायचं आहे. सो लवकरात मी तुमच्यासोबत आवळ्याच्या लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे. आणि आणलेली आहे दही. दही रोज घेतलेलं आपल्या आहारामध्ये खूप चांगलं असतं, भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं. आणि ही आणलेली आहे सफोला ॲक्टिव्हच्या तेलाची पिशवी. मी दर 2 दिवसांनी उरलेमधली फुलं चेंज करत असते, पण पाणी मात्र रोज बदलत असते, कारण पाणी असंच ठेवलं तर त्याच्यामध्ये मच्छर होण्याची भीती असते. उरलीमधली फुलांची सजावट केल्यावर घरात प्रसन्न वाटते. उरलीमधल्या फुलांची सजावट ही केवळ कला नसून सौंदर्य आणि अध्यात्म यांचे सुंदर मिलाप आहे. आणि हे मला करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मी हे करते. खरंच खूप प्रसन्न वाटतं. तर चला फ्रेंड्स, पाहूयात हेल्दी वेट लॉससाठी एक स्पेशल अशी रेसिपी, सॅलड रेसिपी. ती आहे कॉर्न सॅलड रेसिपी. सो ही रेसिपी मी बनवणार आहे मक्याच्या दाण्यापासून. सो त्याच्यासाठी घेतले ते बारीक चिरून ॲपल, इथे घेतलेलं आहे बारीक चिरून टोमॅटो, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली काकडी. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता. तुम्ही याच्यात कोबी ॲड करू शकता. इवन बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तुम्ही बीटरूट ॲड करू शकता. ॲपल घेतले तुम्ही, त्याच्यात डाळिंबाचे दाणेसुद्धा ॲड करू शकता. आणि इथे हे शिजवलेले मक्याचे दाणे. आणि आता ॲड करणार आहे थोडंसं तेल टाकून परतवलेलं पनीर, चाट मसाला आणि तिखट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात मसाले वगैरे ॲड करू शकता. सो आता आपण हे बनवायला घेऊयात. एका बाउलमध्ये मी थोडंसं कॉर्न ॲड केलेलं आहे, मक्याचे दाणे जे शिजवून घेतलेले आहेत मीठ टाकून. आणि मग ॲड करणार आहे त्याच्यात थोडंसं तव्यावर परतून घेतलेलं पनीर, काकडीचे तुकडे. त्याच्यानंतर ॲड करणार आहे ह्याच्यात बारीक चिरलेला कांदा. तुम्ही बारीक चिरून मिरची टाकू शकता, खूप छान लागतं. आणि इवन शेंगदाणेही टाकू शकता. आता बारीक चिरलेलं गाजर टाकलेलं आहे मी त्याच्यात. आणि ॲड करणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो. आणि आता ॲड करूयात ॲपल. तुम्ही याच्यात डाळिंबाचे दाणेसुद्धा ॲड करू शकता, पेरूचे तुकडे ॲड करू शकता. खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन. आता चवीसाठी आपण ॲड करणार आहोत त्याच्यात चाट मसाला. थोडंसं सेंदव मीठ असेल तर ते टाकू शकता. जिऱ्याची पावडर टाकू शकता. आणि त्याच्यानंतर ॲड करणार आहे मी लाल तिखट. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तितपत तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता. खरंच खूप हेल्दी सॅलड आहे. तुम्ही हे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये आणि डिनरमध्ये घेऊ शकता. पण जास्तीत जास्त डिनरमध्ये घ्या. जेवण लवकर करा, त्याच्यामुळे ना वजन कंट्रोल करण्यास खूप मदत होते. आणि अशा प्रकारे हलकं फुलकं जर रात्रीचं जेवण तुम्ही केलात तर खरंच लवकरात लवकर वजन आपलं नियंत्रणात येतं. सो आता हे सॅलड मी वाढून घेत आहे प्लेटमध्ये. हा आहे माझा आजचा ब्रेकफास्ट. सो मस्तपैकी वरून कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही वरून शेंगदाणेसुद्धा टाकू शकता, एक वेगळा क्रंच लागतो खाताना. आणि वरून लिंबू पिळा. खरंच एकदम असं टेस्टी, हेल्दी आणि यम्मी असं हे कॉर्न सॅलड रेडी झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्ही ट्राय केला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा.
त्यानंतर मी बाकीची घरातली इतर कामं करून घेतली फ्रेंड्स. सो आता डायरेक्टली तुमच्यासोबत शेअर करत आहे की आज लंचमध्ये मी काय बनवलेलं आहे. सो बनवलेलं इथे मुगाची उसळ, बटाट्याची सुकी भाजी, त्याच्यात मी थोडीशी बारीक चिरून ती छोटी मेथी आणली होती ती टाकलेली आहे, त्याच्यामुळे एक वेगळी चव येते या भाजीला. नक्की ट्राय करून बघा. आणि सॅलडमध्ये आहे काकडी आणि बाजरीची भाकरी. फ्रेंड्स, कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि कालचं तुळशीचं लग्न जी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. माझं आजचं रुटीन सकाळपासून ते दुपारी लंचपर्यंतचं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आजची जी हेल्दी रेसिपी, सॅलेडची रेसिपी, ॲक्च्युली वेट लॉस रेसिपी आहे, ती तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्हाला आणखीन अशा रेसिपीज माझ्याकडून बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सो फ्रेंड्स, आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह, नवीन हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.